पहिल्यांदा बनवताना ही मस्त टम्म फुगलेली आणि खस्ता अशी कचोरी बनवायची असेल तर या 5 टिप्स नक्की लक्षात ठेवा। तुम्ही नोट करून ठेवा या 5 टिप्स, तर तुमची पहिला बनवलेली कचोरीसुद्धा मस्त छान खस्ता आणि टम्म फुगलेली असे होणार आहे। तर इथं मी ओली तूर मिळते ती घेतलेली आहे। ओली तूर आणि मटार या दोन्ही कचोरी सेमच आहेत। तूर नसेल तर तुम्ही इथं मटार वापरू शकता। सर्व बाकी प्रमाण एकसारखं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथं 1.5 कप तूर घेतलेली आहे। याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे आता शिजायला ठेवायचं आहे। आता ही पहिली टिप आहे तुमच्यासाठी। तूर असो किंवा मटर ते आधी शिजवून घ्यायचं थोडंसं, त्याच्यानंतर बारीक करायचं, म्हणजे ते जास्त पाणी रिलीज करत नाही। तुरीमध्ये मी थोडंसं मीठ आणि 1 चमचा साखर घातली। आता याला उकळायला साईडला ठेवलं। तोपर्यंत इथं मी घेतलेला आहे मैदा 1.5 कप घेतलेला आहे। मैद्याऐवजी तुम्ही इथं गव्हाचं पीठ पण वापरू शकता, पण इथं मी मैद्याच्या कचोरी बनवते आहे। आणि त्याच्यासाठी अर्धा चमचा मीठ, लहान 1 चमचा साखर, पिठी साखर घेतलेली आहे आणि इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। सोबतच छान खस्ता अशी कचोरी व्हावी यासाठी मी इथं 2 चमचे तेल घेतलेले आहे। 2 चमचे तेल घालायचं, याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही। तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे कचोरी आपली अगदी छान अशी खस्ता होते। तर बघू शकता अशा पद्धतीने मूठ बांधता येते। तर एवढंच तेल याच्यामध्ये वापरायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर कचोरी ना खूप वेळा फुटते, त्याच्यामुळे मग कचोरीतील सर्व सारण तेलामध्ये जातं आणि कचोरी खायला चांगली लागत नाही। तर कचोरी फुटू नये याच्यासाठी ही दुसरी टिप। त्याच्यासाठी काय करायचं, पीठ मळताना खूप घट्ट पीठ मळायचं नाही, थोडंसं पातळ, आपलं जे चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षाही थोडंसं मऊसर पीठ मळायचं आहे, म्हणजे आपली कचोरी फाटणार नाही। तर ही टिप जर तुम्ही वापरलात तर तुमची कचोरी कधीच फाटणार नाही। तर अशा पद्धतीनं मी थोडंसं ओलसरच पीठ केलेलं आहे आणि त्याच्यानंतर याला मस्त असं 3-4 मिनिटं मळून घेतलेलं आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्याने याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत इथं आपले बघू शकता 5-6 मिनिटं झालेले आहेत आणि आपली तूर ही 80% शिजलेली आहे। तर इतपत हे शिजवायचं आहे। त्याच्यानंतर याच्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि याला आपण थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। तर वाटाणा करतानाही असंच करायचं, शिजवून त्याला थोडंसं काढून घ्यायचं। त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 1 तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा मिरं आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर। तर हा आपला मसाला असणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने हा बारीक करून घ्यायचा। तर इतक्या मसाल्यामध्ये ना खूप छान आपली कचोरी होते आणि कचोरी असो किंवा पराठा याच्यामध्ये थोडंसं बडीशोप घातली ना टेस्ट खरंच खूप छान येते। त्यामुळे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। त्याच्यानंतर जे आपलं पाणी नितळलेली तूर होती तीही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा पद्धतीने मोठी बारीक करून घेतलेली आहे। तर तुम्ही ना मॅशर असेल तर मॅशरनेही मॅश करू शकता किंवा अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची। त्याच्यानंतर मी एक कढई घेतली, कढईमध्ये 1 चमचा इतकं तेल घातलं, त्याच्यानंतर पाऊण चमचा हिंग घातलं आणि मिक्सरच्या भांड्यामधील सर्व मिश्रण, मसाले आणि आपली तुरीचं जे मिश्रण होतं ते घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता टिप नंबर 3, कचोरी मऊ पडायला नको असेल तर जो आतला मसाला आहे तो कोरडा असायला हवा। त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आधी जे काही तूर आणि मटर आहे ते पाण्यामध्ये उकळवून घ्यायचं आणि दुसरं म्हणजे इथं जेव्हा आपण त्याला तेलामध्ये परतवतो तेव्हा ते मिश्रण कोरडं होईल इतपत त्याला परतवून घ्यायचं। मसाला कोरडा असेल तर आपली जी कचोरी आहे ती मऊ पडणार नाही। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी 2-3 मिनिटातच मसाला इथं तयार झालेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने गोळा होतोय, तर मसाला तयार आहे। तर आता आपण हे थंड होण्यासाठी काढून घेऊयात। तर हे एखाद्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे।
तर ना इतक्या याच्यामध्ये 10 ते 11 कचोरी तयार होतात। तर इथे बघू शकता मसाला थंड झालेला आहे। आता ना आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आधी मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण आपण आधी मिक्स केलंच होतं, पण हाताने मिक्स केलं की सर्व मसाले वगैरे एकदम व्यवस्थित होतील। त्याच्यामुळे एकदा हाताने मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर असे छोटे छोटे आपण गोळे करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला कचोरी करताना परत सोपं जाईल। तर अशा पद्धतीने मीडियम साईजचे गोळे आपण करून घ्यायचे आहेत। टिप नंबर 4 म्हणजे कचोरीमध्ये खूप जास्त पण मसाला भरायचा नाही, नाहीतर कचोरी जास्त फुलत नाही। तर अशा पद्धतीने हे सर्व गोळे करून घेतले की त्याच्यानंतर आता आपण पीठ थोडंसं हलका हाताने मळून घेऊया। तर पीठ आपण ना थोडं जास्त मऊसूत ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं चिकटण्याची शक्यता असते हाताला। त्यामुळे तेल किंवा पीठ लावायचं हाताला आणि गोळे करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे। तर आधी गोळे करून ठेवलं ना आपल्याला कचोरी करायला इझी जातं, मग सारखे हात आपले घाण होत नाहीत, त्यामुळे इझिली सर्व गोष्टी होतात। तर अशा पद्धतीने याला आपण एकसारखे गोळे करून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर इथं मी गॅस चालू केला आणि त्याच्यावरती एक कढई ठेवली। त्याच्यामध्ये आता आपल्याला कचोरी तळायला तेल घालून घ्यायचं आहे। आता ना खूप महत्त्वाची टिप नंबर 5 खूप महत्त्वाची आहे। पहिल्यांदा कचोरी करत असाल तर याच ट्रिकने करा, तरच तुमची कचोरी छान टम्म फुगली जाईल। कारण डायरेक्ट तुम्ही सारण भरलत ना तर अजिबात कचोरी फुगत नाही, चपटी होते। त्याच्यामुळे पिठाचा गोळा घ्यायचा, छान पीठ किंवा तेल लावायचं, लाटून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मग सारण भरून अशा पद्धतीने गोळा करायचा आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। तर हे पीठ काढून घेताना तेलाचा किंवा पिठाचा हात लावा, म्हणजे मग ते चिकटणार नाही। आणि अशा पद्धतीने याला मग थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे सारण अगदी छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं। आणि अशा पद्धतीने केला ना छान कचोरी फुगते, ही सारणही व्यवस्थित पसरलं जातं। ही सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना जमेल अशी आहे। तर नक्की मी सांगितलेल्या 5 नाही 6 टिप वापरा। आतापर्यंत मी 5 सांगितले, अजून एक टिप तुम्हाला सांगणार आहे। त्या 6 टिप वापरून तुम्ही जर बनवलत ना कचोरी, पहिल्यांदा तुमची छान टमटमीत फुगलेली बनेल आणि अजिबात फाटणार नाही किंवा मऊ पडणार नाही। तर चला इथं बघा, अशा पद्धतीने लाटायचं, सारण भरायचं आणि वरील एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढून घ्यायचं। कचोरी खूप जास्त जाडही झाली ना तर चांगली लागत नाही टेस्टला, त्याच्यामुळे थोडंसं पातळच पारी लाटून घ्यायची आणि मग भरून घ्यायचं त्याच्यामध्ये सारण। तर इथं बघू शकता मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। तर कचोरीची साईज ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी अशी करू शकता। तर मी मीडियम साईजच्या कचोरी इथं बनवलेल्या आहेत। तेल इथं हलकं गरम झालेलं आहे। तर ही टिप नंबर 6 आहे की तेल थोडंसं हलकं गरम होतं, त्याच्यानंतर आपल्याला कचोरी तळायची आहे। तर इथं मी कचोरी घातली आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्लेम लो ठेवायचं आहे। तर 1-2-3 मिनटं पहिले आपल्याला कचोरी लो फ्लेमवर ठेवायची आणि जोपर्यंत कचोरी स्वतः वरती येत नाही तोपर्यंत त्याला आपण हलवायचं नाही। त्यानंतर बघा अशा पद्धतीने वरून थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कचोरी छान फुलते। तर पहिले 2-3 मिनटं लो फ्लेमवरती कचोरी आपल्याला छान आलटून पलटून भाजून घ्यायची आहे। तुम्ही ना कचोरी सर्व आधी बनवून ठेवल्यानंतर तळायला घेतलं तरी चालू शकतं, किंवा 3-4 कचोरी बनवायच्या आणि तळायला घ्यायच्या, कारण तळायला ह्याला थोडासा टाईम लागतो। कारण एकदम छान वरून कुरकुरीत कचोरी हवी असेल तर आपल्याला लो फ्लेमवरती ह्याला तळायला हवं, नाहीतर मग काय होतं वरून कलर चेंज होतो आणि आतपर्यंत कचोरी छान भाजली जात नाही। तर बघा 1-2 मिनटं मी लो फ्लेम ठेवलं होतं, त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवरती 1-2-3 मिनटं मी इथं कचोरी तळून घेतलेली आहे। आणि बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त अशी आपली कचोरी तळली गेलेली आहे। तर आता आपण हे काढून घेऊयात। तर एक कचोरी तळायला 4 ते 5 मिनटं लागतात। तर बघू शकता किती मस्त टम्म फुगलेली आहे कचोरी आणि कचोरी आपली अजिबात फाटलेली नाही। तर अशा पद्धतीने सर्व टिप आणि ट्रिक्सचा वापर करून तुम्ही मस्त अशी कचोरी बनवू शकता। अशाच पद्धतीने सर्व कचोरी करून घ्यायच्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सोबतच मी अजून अशाच सोप्या साध्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर चॅनलवर जाऊन एकदा नक्की चेक करा।
तर इथे बघू शकता सर्व आपल्या कचोरी तयार झालेल्या आहेत आणि सगळ्या मस्त छान टमटमीत फुगलेल्या आहेत आणि आवाज ऐकू शकता एकदम छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत। आणि इथं मी इमलीची चटणी चिंच गुळाची चटणी आहे ही घरातच तयार केली होती। कचोरी सोबत मस्त लागते, तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि कचोरी खाताना ना अशा पद्धतीने फोडायची, वरून इमलीची चटणी आणि शेव टाकायची, खूप टेस्टी लागते। तर ना खरंच खूप टेस्टी अशी कचोरी झाली होती। तर याच्यानंतर तुम्ही असं बनवलं ना कधीच बाहेरचे खाणार नाही। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।